राज्यामध्ये उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे हे दोघं एकत्र येतील अशी चर्चा सुरू असताना नाशिकमध्ये आज मनसेच्या नवीन जे कार्यालय आहे त्याचं नूतनीकरण झालेलं आहे आणि आज या ठिकाणी सत्यनारायणच्या पूजेचं आणि या ठिकाणी वास्तुशांतीचं जे कार्यक्रमासाठी शिवसैनिक आल्याचं पाहायला मिळतंय। राज्यामध्ये असं पहिल्यांदाच घडत आहे की मनसेच्या कार्यालयामध्ये जे उद्धव ठाकरे गटाचे जे प्रमुख पदाधिकारी आहे आणि कार्यकर्ते आहेत या ठिकाणी आले आहे। मी पहिल्यांदा मनसैनिकांकडे जाईल। काय सांगाल, आज आपल्या कार्यक्रमामध्ये शिवसैनिक पाहायला मिळतात? महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या राजगड कार्यालयाचं नूतनीकरण आज झालेलं आहे। त्यानिमित्त आम्ही नवचंड याग, सत्यनारायण पूजन, वास्तुपूजन आम्ही ठेवलेलं होतं आणि आम्ही सर्व पदाधिकाऱ्यांना आम्ही आग्रहाचं आमंत्रण केलं होतं की तुम्ही ह्या प्रसादासाठी, जेवणासाठी तुम्ही यावं। आणि त्यानिमित्तानं शिवसेना उभाटा गटाचे जिल्हा प्रमुख, माझे सहकारी मित्र आदरणीय DG सूर्यवंशी सर, त्यानंतर माझे सहकारी नगरसेवक बाळाजी दराडे हे इथं आले आणि इथं आल्यानंतर त्यांनी आम्हाला ही प्रतिमा आम्हाला भेट दिलेली आहे। खरोखर जर हिंदुत्व अधिक ठाकरे बरोबर महाराष्ट्र हे जर समीकरण जर घडलं तर तळागाळापर्यंत 100% हा ठाकरे ब्रँड चालणार आहे। आपण बघतो या ठिकाणी काही शिवसैनिक देखील आहेत। शिवसेनेचे नेते सुनील बागुल माझ्यासोबत आहेत। आज आपण मनसेच्या कार्यालयामध्ये आलाय, वरती चर्चा सुरू आहेत। उद्धव ठाकरे त्यासोबत राज ठाकरे एकत्र येणार आणि पहिल्यांदा असं घडतंय की आपण या ठिकाणी आज मनसेच्या कार्यालयामध्ये आलोय। मनसे शिवसेनेचाच भाग आहे। शिवसेनेमधूनच वेगळे झालेले मनसे म्हणजे आम्ही दोघं भाऊ आहे आणि ते कधी एकत्र येऊ शकतात आणि काही चमत्कार घडू शकतो। आज मनसेचा कार्यालयाचं वर्धापनाचं उद्घाटन आहे, त्यासाठी आम्ही आलेलो आहे। संपूर्ण शिवसेना इथं उपस्थित आहे आणि होऊ शकतं भविष्यामध्ये काही चांगलं घडू शकतं। खरं तर चर्चा सुरू आहे, कार्यकर्त्यांचं मनोमिलन झालंय, नेत्यांचं नेमकं कधी होईल काय वाटतं? नेत्यांचं पण झालेलं आहे। वरिष्ठ नेत्यांचं काय निर्णय कधी होईल? वरिष्ठ नेते आता बऱ्याच दिवसापासून बोलत आहेत, 2 महिने झाले त्यांच्यामध्ये चर्चा चाललेली आहे आणि आम्ही संजय राऊत साहेबांना विचारलं की याच्यात काय घडणार आहे, तर त्यांनी आम्हाला सांगितलं की काहीतरी चांगलं घडणार आहे। नक्कीच आपण बघतोय या ठिकाणी जे शिवसैनिक आहेत या ठिकाणी आल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय। माझ्यासोबत बाळा दराडे आहेत। आपण हा फोटो आणला आहे, हिंदुत्व अधिक ठाकरे बरोबर महाराष्ट्र, काय नेमका संदेश देतात? जे महाराष्ट्राच्या राजकारणाचा जो बट्ट्याबोळ केलेला आहे तो जर महाराष्ट्राला योग्य दिशा द्यायची असेल आणि कडवट हिंदुत्वाला न्याय द्यायचा असेल तर सन्माननीय राजसाहेब उद्धव साहेबांनी एकत्र येणं ही काळाची गरज आहे। आम्ही निष्ठावंत शिवसैनिक आजपर्यंत आणि इथून पुढेही उद्धव साहेबांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून लढतोय आणि आमच्या लढाईला जर पाठबळ आणि आशीर्वाद साहेब तुमचा असावा आणि म्हणून आम्ही तुम्हाला कडवट शिवसैनिक म्हणून विनंती करतो की साहेब, उद्धव साहेब, राजसाहेब तुम्ही एकत्र बसा व महाराष्ट्राला गोड अशी बातमी द्या व हिंदुत्वाला न्याय द्या, आम्हाला निष्ठावंत शिवसैनिकांना न्याय द्या। नक्कीच आपण बघतो या ठिकाणी जे शिवसैनिक आहेत त्यासोबत मनसैनिक आहेत ते एकत्र येताना पाहायला मिळत आहे। हा फोटो देखील या ठिकाणी शिवसैनिकांकडनं मनसेच्या पदाधिकाऱ्यांना देण्यात आल्याचं पाहायला मिळत आहे। एकूणच जर बघितलं तर आता कार्यकर्त्यांचं मनोमिलन झाल्याचं पाहायला मिळतंय, पण नेत्यांचं नेमकं कधी मनोमिलन होणार हे बघणं देखील आता महत्त्वाचं असणार आहे। राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांनी लवकरात लवकर निर्णय घ्यावा आणि एक महाराष्ट्राला नवा जी गुड न्यूज आहे ती द्यावी किंवा एक मोठी घोषणा या ठिकाणी करावी अशी मागणी आता पदाधिकाऱ्यांसोबत कार्यकर्त्यांची देखील आपल्याला पाहायला मिळते। कॅमेरामन मयूर बारकेसह शुभम बोडके, ABP माझा, नाशिक। ABP माझा, उघडा डोळे बघा नीट।